या सिरीजमध्ये चौथ्या ते पाचव्या व्हिडिओमध्ये तुमचं मी स्वागत करतो आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण सप्लाय आणि डिमांड झोन व मार्केटमधला बॅलन्स व इम्बॅलन्स याच्याबद्दल इत्थंभूत सविस्तर चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला व्हिडिओमध्ये ज्या सिक्युरिटीजबद्दल आपण चर्चा करतो आहे, ज्या स्टॉक्सबद्दल चर्चा करतो आहे, ते फक्त एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक पर्पजच्या हिशोबाने करतो आहे. त्याद्वारे कुठलाही अधोरेखित खरेदी किंवा विक्रीचा सल्ला नाही आहे. तुमच्या सेबी रजिस्टर रिसर्च ॲनालिसिसच्या संपर्कात राहूनच तुम्ही तुमचे ट्रेडिंग डिसिजन घेऊ शकता. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तुमच्यासमोर हा XYZ सिक्युरिटीचा चार्ट तुमच्यासमोर आहे आणि हा जो चार्ट घेतला गेला हा मंथली टाईम फ्रेममध्ये. परंतु जर तुम्ही सप्लाय आणि डिमांड ह्या गोष्टीवरती जर आपण चर्चा करत राहिलोत तर त्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याबद्दलच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे आता चर्चा करणार आहोत. तर हे सप्लाय आणि डिमांड नेमकं काय आहे आणि त्याच्यामध्ये काय पद्धतीने गोष्ट होते ते बघूयात. तर सप्लाय आणि डिमांड ही एक अशी गोष्ट आहे की ज्यामधनं किमतीसाठी एक इत्थंभूत माहितीबद्दल चर्चा केली जाते. जर ह्या पॉईंटपाशी जर बघितलं तर आपल्याला कळतं आहे की किंमत जी आहे ती वरती जाताना आपल्याला तिथं लक्षात येतं आहे आणि ह्या पॉईंटला जर बघितलं तर तिकडनं किंमत जी आहे ती खाली येताना दिसते. म्हणजेच काय, याला ज्यावेळेस चार्टवरती आपण बघतो हायर टाईम फ्रेममध्ये हा त्याचा एक पर्टिक्युलर डिमांड झोन म्हणून असा ओळखला जातो. याच्यामध्ये आपण आणखीन डिटेलमध्ये जो आहे आपण जाणारच आहेत आणि त्या माध्यमातून आपण आणखीन मायक्रो लेवलला समजून घेणार आहोत. तर जसं मी सुरुवातीला सांगितलं, हा जो सप्लाय आहे किंवा हा जो पर्टिक्युलर डिमांड जो आहे तो कुठल्या बेसिसवरती तयार होतो आणि त्याच्या पाठीमागचे कारणं, त्याच्या पाठीमागचं रिझन काय हे लक्षात आलं पाहिजे. तर जनरली सप्लाय ही एक टोटल अमाऊंट म्हणू शकतो, टोटल पर्टिक्युलर गुड किंवा सर्व्हिस जे आहे ते अवेलेबल असणार आहे एका पर्टिक्युलर प्राईसला. आणि ज्यावेळेस किमती अशा पद्धतीने वाढत असतात त्यावेळेस त्याचा जो निर्माता आहे, उत्पादक जो आहे, खरेदीदारांची म्हणजेच बायरच्या नीड्स ज्या आहेत, त्यांच्या गरजा ज्या आहेत ते पूर्ण करण्याकरता सगळ्यात जास्त सप्लाय तिथं तयार ठेवतो आणि त्या माध्यमातून तो सगळ्यात जास्त प्रॉफिट तिथं बनवतो. म्हणून ज्यावेळेस डिमांड म्हणजे बायर्सची संख्या, बायरची जी मागणी जी आहे ती अतिशय परमोच्च लेवलला असते, त्याच दरम्यान सेलरसुद्धा कटिबद्ध असतो. जी काही ती सेलरची बायरची डिमांड आहे तो सेलर त्या मार्केटमध्ये हव्या त्या किमतीला, हव्या त्या पर्टिक्युलर प्राईसला बायरच्या इच्छेनुसार तो विक्री करण्यासाठी तिथं तयार असतो आणि त्यामुळंच किमती ज्या आहेत आपल्याला वरती जाताना दिसते. याच्या उलट जर आपण बघितलं, इथं जर तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर इथं किमती ज्या आहेत बायर्स तर तेवढेच राहिले असणार, परंतु इथे किंमत जी ती खाली येताना दिसते. म्हणजे काय की जे बायर्स इथं खरेदी करण्यासाठी तयार होते त्यानंतर ज्यावेळेस किमती ज्या आहेत त्या फॉल व्हायला लागल्या, म्हणजे जो निर्माता आहे, जो विक्रेता आहे, त्याचा जो प्रोडक्शन जो कॉस्ट आहे, निर्मितीचा जो खर्च आहे तो कमी होण्याऐवजी तो वाढल्यामुळं आणि त्याची मागणी जी ती घटल्यामुळं त्यामुळे त्याने त्याचं प्रोडक्शन कमी केलं आणि त्यानुसार त्या किमती ज्या आहेत आपल्याला खालच्या बाजूला जाताना दिसतात. आणि हेच एक सप्लाय आणि डिमांडचं गिमिक्स आहे की ज्यावेळेस किमती ज्या वाढत असतात त्यावेळेस तो विक्रेता, तो सेलर जो आहे त्या हवे त्या किमतीला, हवे त्या प्राईसला तो त्याच्या मालाची उपलब्धता बायरच्या डिमांडनुसार करण्यासाठी तो तयार असतो, त्यांच्या गरजा परिपूर्ण करण्याकरता, आणि त्यामध्ये सेलरचा तो प्रॉफिट असतो. याच्या उलट ज्यावेळेस तिथं जी मागणी कमी आहे त्यामुळं तो सेलर किंवा निर्माता जो आहे तो त्या मालाची उपलब्धता जो आहे जो कमी करतो, कारण त्याचा प्रॉफिट जो आहे तो कमी होणार असतो आणि त्यामुळं त्याच्या प्रोडक्शन कॉस्ट निघत नाही आणि त्यामुळं तिथं तो सप्लाय जो आहे तो कमी करतो आणि त्यानुसार किमती आणि किमतीला ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्राइसेस म्हणतो त्यानुसार त्या व्हॅरिएशनमध्ये आपल्याला होताना दिसतात. जर ढोबळमानाने जर मी तुम्हाला इथे सप्लाय आणि डिमांडचं जर गिमिक्स जर दाखवायचं जर झालं तर एका विक्रेत्याच्या दृष्टिकोनातून तर त्यानुसार एक असा एक्स आणि वाय ॲक्सिसचा हिशोब इथे येईल. या वाय ॲक्सिसला इथे किमती असणार आहेत आणि जर एक्स ॲक्सिसला जो आहे ती क्वांटिटी म्हणजे किती क्वांटिटीमध्ये उपलब्धता त्याची असणार आहे. आणि ही जी रेषा आपल्याला दाखवते म्हणजे याच्यामध्ये ह्या लेवलला सुद्धा सेलर त्याची
जे गुड्स जे आहे ते विकणार आहे, ह्या लेवललासुद्धा तो विकणार आहे, ह्या लेवललासुद्धा विकणार आहे, ह्या लेवललासुद्धा विकणार आहे, ह्या लेवललासुद्धा तो विकणार आहे. आणि जितकी जास्त संख्या त्याच्यासाठी असणार आहे तेवढं त्याचं प्रॉफिट, तेवढं त्याचं प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ते निघून त्याचं प्रॉफिट निघण्याची सगळ्यात जास्त शक्यता जास्त असणार आहे. पण जर किमती कमी आहेत त्या केसमध्ये तो त्याची क्वांटिटी गुड्स जे आहे सेल करण्याकरता तो तिथं ठेवणार नाही आहे. ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवा, कारण त्या माध्यमातून त्याचा प्रोडक्शन कॉस्ट जो आहे तो निघण्याची शक्यता चान्सेस हे कमी असणार आहे. आणि त्यामुळं ही जी लाईन आपल्याला दिसते ती वरती जाणारी दिसते. हर एक किमतीला तो सप्लायर, तो निर्माता जो आहे त्याला पर्टिक्युलरली हे करणार आहे. आणि याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की सप्लाय कशा पद्धतीने परफॉर्म होतो, वर्कआउट होतो. याच्या उलट, याच्या विपरीत, याच्या विरुद्ध जर आपण बघितलं तर सिमिलरली वाय ॲक्सिसला मी किमती घेतो आहे आणि एक्स ॲक्सिसला जे क्वांटिटी मी इथं घेतो आहे. आणि ह्याच्या माध्यमातून मला लक्षात सांगायचं आहे तुम्हाला की डिमांड कशा पद्धतीने वर्कआउट होते. तुम्ही जनरली बघितलात, जर किमती ह्या हायर लेवलला असतात तर तिथे खरेदीदार किंवा बायर जे आहेत ते पर्टिक्युलर खरेदी करण्याची शक्यता, चान्सेस जे ते कमी असतात. कारण किमती ज्या आहेत त्या भरपूर वाढलेल्या असतात आणि किमती जास्त वाढल्यात म्हणून ते एकतर किमती कमी होण्याची वाट बघतात किंवा एखाद्या ऑल्टरनेटिव्ह प्रोडक्टकडं जे आहे ते परचेस करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून जनरली हायर प्राइसेसला, हायर किमतीला ते घेत नाहीत. आणि ज्यावेळेस किमती वाढलेल्या असतात बायर जे आहेत ते खरेदी करण्याची शक्यता, खरेदी करण्याचे चान्सेस जे ते कमी असतात. आणि त्यामुळं ह्या लाईनचा जो स्लोप आहे, ह्या लाईनचा जो कल जो आहे तो आपल्याला खालच्या बाजूला दिसतो आणि त्याच्यामुळं तिथे आपल्याला कमी अधिक प्रमाणामध्ये खरेदीदारी जी आहे कमी होताना दिसते. आणि याच्या माध्यमातून आपण डिमांड जो आहे तो लक्षात येतो. म्हणजेच डिमांड ही एक अशी गोष्ट आहे, ज्यावेळेस एखादी गोष्ट महागडी झालेली आहे तिथे त्या वस्तूचा डिमांड क्रिएट होऊ शकत नाही. ज्यावेळेस ती स्वस्त होते त्यावेळेसच तिचा डिमांड क्रिएट होऊ शकतो. याच्या उलट ज्यावेळेस तो सप्लाय आहे त्या सप्लायमध्ये जो विक्रेता आहे, जो सेलर आहे, त्याचे बायरच्या, खरेदीदाराच्या गरजा पूर्ण करण्याकरता तो हाय त्या किमतीला जो आहे त्याचा माल तिथं पाठवण्याकरता तो तयार असतो. कारण तिथं त्याला माहिती आहे मागणी प्रचंड आहे आणि त्या माध्यमातून त्याचं प्रोडक्शन कॉस्ट, त्याचा निर्मितीचा जो खर्च आहे तो सगळ्यात जास्त निघण्याची शक्यता, चान्सेस, संधी ज्या आहेत त्या माध्यमात येतात. आणि होप तुम्हाला ह्या दोन गोष्टीमधला सप्लाय आणि डिमांड तसेच मधला फरक तुम्हाला लक्षात आला असेल. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक गोष्ट इथं बघायची झाली तर ह्या दोघांचा संगम, ह्या दोघांचा सप्लाय आणि डिमांडचा जो गिमिक जो आहे तो कशा पद्धतीने वर्कआउट होतो पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो. ह्या बाजूला वाय ॲक्सिसला किमती घेतो ज्याला मी पी ने डिनोट केलं आहे आणि एक्स ॲक्सिसला जे ते क्वांटिटी मी घेतो ज्याला QTY असं म्हणतो. जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आठवत असेल की सप्लाय जर होत असेल हर एक किमतीला तो सप्लायर जो आहे त्याचा माल तिथं विकण्यासाठी तयार ठेवणार आहे आणि जितकी जास्त संख्या, जितकी जास्त मागणी तितकी जास्त प्रमाणामध्ये तो सप्लाय करण्यासाठी तयार राहणार आहे. याच्या उलट जर तुम्ही डिमांडची लाईन बघितलं तर ती अशा पद्धतीने लाईन होती की जी खालच्या बाजूला जात होती. जितकी जास्त किंमत असणार आहे तिथं खरेदीची करणाऱ्यांची संख्या जी ती कमी असणार आहे आणि त्यानुसार जो आहे किमती आपल्याला खाली होताना दिसेल. म्हणून मार्केटमध्ये हमेशा जी आहे ती एक इक्विलिब्रियम प्राईस जी आहे ती डिस्कवरी होत असते खरेदी आणि विक्रीदाराच्या नुसार. आणि हा जो पॉईंट आहे याला ई असं म्हटलं जातं आणि यालाच मी मार्केट किंमत, मार्केट प्राईस असं नाव देतो. ह्या मार्केट प्राईस, मार्केट किमतीवरनं आपल्याला असं लक्षात येतं की मार्केटमध्ये ह्या किमती ज्या आहेत त्या कशा पद्धतीने डिराईव्ह होतात. ह्या ज्या डिराईव्ह होतात त्या सप्लाय आणि डिमांडच्या बेसिसवरती होतात आणि त्या ज्या व्हॅल्यूला निघतात त्याला इक्विलिब्रियम पॉईंट असं म्हटलं जातं. म्हणून आपण कायम लक्षात ठेवायचं कुठली सिक्युरिटी ज्यावेळेस आपण घेत असतो की तो त्याच्या डिमांड झोनमध्ये आहे का, पहिली गोष्ट, की तो स्वस्त प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध आहे का, ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. याच्या उलट जर तो विपुल प्रमाणामध्ये सप्लाय त्याचा आहे परंतु त्याला मागणी, त्याचा पुरवठा याच्यामध्ये गुणोत्तर आपल्याला लागत नाही आहे आणि ती वस्तूसुद्धा महागडी झालेली आहे, त्या अशा वेळेस तिथे खरेदी करण्यापेक्षा साईडलाईन बसणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून इथं लक्षात घ्या की ज्यावेळेस सप्लाय लाईन आणि डिमांड लाईन ह्या एकमेकाला क्रॉस होतात, ही जी डिमांड लाईन आहे जी खालच्या बाजूला चालली आहे आणि ही सप्लाय लाईन आहे जी की वरच्या बाजूला चालली आहे, ज्यावेळेस त्यांचं इंटरसेक्शन होतं, एकमेकाला कट करतात, त्यावेळेस त्याचा इक्विलिब्रियम प्राईस म्हणजे मार्केट प्राईस जी ती डिटरमाइन होते. आणि त्यावेळेस ह्या खरेदी करणाऱ्यांची तसेच विक्री करणाऱ्यांच्या दोन्ही पार्ट्या ज्या आहेत ह्या ट्रान्झॅक्शन करण्यासाठी ॲग्री झालेल्या असतात, कबूल झालेल्या असतात. म्हणून इक्विलिब्रियम प्राईस ही अशी एक किंमत आहे की ज्यावेळेस डिमांडची क्वांटिटी
डिमांडची क्वांटिटी आणि सप्लायची क्वांटिटी ह्या एकमेकांना बरोबर झालेल्या असतात, इक्वल झालेल्या असतात आणि इक्विलिब्रियम प्राईस जी आहे ती एका वेळेस एकच असणार आहे, त्या वेगवेगळ्या राहणार नाही आहे. म्हणून जनरली रिअल लाईफमध्ये पण आपण एक्झाम्पल जर घेतलं तर जनरली तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की रिजनेबल प्राईस जर तुम्हाला तिथं दिसत असेल तर त्या रिजनेबल प्राईसमध्येच तुम्ही तुमचं गुड्स, तुमचं सर्व्हिस जे खरेदी करण्याचा प्रयत्न करत असतात. जर ते महागडं झालं तुम्ही त्याला ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन बघत असतात किंवा तुम्ही वेट करता ते स्वस्त होण्याकरता. आणि ह्या माध्यमातून हा सप्लाय आणि डिमांड नेमकं काय आहे हे आपल्याला, मला असं वाटतं या छोट्या प्रयत्नामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेलच. म्हणून इथून किंमत जर आपल्याला वरच्या बाजूने जाताना सुरुवात होते म्हणजे हा जो पर्टिक्युलर झोन होता याला डिमांड झोन असं म्हटलं जाईल. आणि हा डिमांड झोन झाला म्हणजे त्याची मागणी तर वाढली, पुरवठा जो होता किंबहुना त्यापेक्षा त्याचा मागणी झाली आणि तो सप्लाय कमी पडल्यामुळं, मी इथे म्हणतो सप्लाय हा छोटा झाल्यामुळं आणि डिमांड जो आहे तो वाढल्यामुळं तिथे आपल्याला काय झालं आहे, किमती ज्या आहेत त्या वरच्या बाजूला आपल्याला जाताना दिसल्या. ह्या पर्टिक्युलर पॉईंटपाशी जर बघितलात तर इथं जो आहे तो सप्लाय जास्त होता, किमती महागड्या झालेल्या होत्या आणि त्यामुळं प्राईस ज्या आहेत, किमती ज्या आहेत त्या आपल्याला तिथं घटताना दिसल्या आणि त्या घटताना पुढील 5 महिन्यासाठी घटताना दिसल्या, 10 महिन्यासाठी घटताना दिसल्या. ह्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत ना आपल्याला वेळोवेळी अंडरस्टँड झालं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. आता या सप्लाय आणि डिमांडमध्ये आणखीन महत्त्वाचा मुद्दा, ज्यावेळेस आपण कुठल्याही स्टॉकचं एखाद्या फायनान्शियल चार्ट्सवरती आपण त्याचं मार्केटचं बघत असतो, चार्ट्स बघत असतो, त्यावेळेस सप्लाय हा एक असा गोष्ट आहे की जिथे हाय असणार आहे त्यावेळेस डिमांड कमी असल्यामुळं किमती ज्या आहेत त्या खाली येणार आहे. ज्यावेळेस डिमांड जास्त असणार आहे आणि सप्लाय कमी राहणार आहे त्यावेळेस किमती ज्या आहेत त्या वरच्या बाजूला वाढण्याचा प्रयत्न होणार आहेत. म्हणून प्राइसेस ज्या हायर जाणार आहेत, ज्यावेळेस सप्लाय जास्त असेल, डिमांड कमी असेल त्यावेळेस किमती ज्या आहेत त्या लोअर साईडला जाणार आहे. आणि त्या कुठपर्यंत जाणार आहे, जोपर्यंत त्या दोघांमध्ये बायर आणि सेलरमध्ये दोघांमध्ये समझोता होत नाही आहे, इक्विलिब्रियम मेंटेन होत नाही आहे, तोपर्यंत त्या किमती आयदर सप्लायच्या केसमध्ये खाली जातील, डिमांडच्या केसमध्ये वरती जात राहतील आणि नंतर स्टेबल होतील. म्हणून हे इक्विलिब्रियम जो आहे तो आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मार्केटमध्ये लक्षात आलं पाहिजे. कारण ह्या दोन्ही पार्टीमधलं एक कॉमन मिनिमम प्रोग्राम, कॉमन मिनिमम थिंकिंग जी ती आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि ह्या डिमांड आणि ह्या सप्लायचा उपयोग जे आहे मार्केटमधले ट्रेडर जे आहे ह्या लॉ ऑफ सप्लाय, लॉ ऑफ डिमांडला व्यवस्थितरित्या उपयोग करून मार्केटमध्ये ते प्रॉफिट्स काढण्याचा प्रयत्न करत असतात. आणि ही गोष्ट आपल्याला ह्या व्हिडिओच्या सिरीजच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत. मला एक्झॅक्टली हा व्हिडिओ नंबर माहीत नाही आहे, 4 किंवा 5 नंबरचा व्हिडिओ असेल, परंतु आपल्याला जेव्हा केव्हा आपण चार्ट्सवरती जातो आहे त्यावेळेस एक लक्षात घेतलं गेलं पाहिजे की हे सप्लाय आणि डिमांड कशामुळे तयार होतं. हे सप्लाय आणि डिमांड बायर, खरेदीदार आणि त्याच्या विरुद्ध सेलर यांच्या दोघांमधल्या कॉन्स्टंट इंटरॅक्शन, कॉन्स्टंट देवाणघेवाणामुळं हे जे आहे मार्केटमध्ये तयार होत असतं. आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीने आपल्याला अप ट्रेंड दिसतं किंबहुना काही स्टॉक्समध्ये अशा पद्धतीने आपल्याला डाऊन ट्रेंड होताना दिसतं. जर अप ट्रेंड होतं आहे तर सिम्पली तिथं डिमांड जी आहे ती सगळ्यात जास्त आहे आणि सेलर कमी आहे. जर डाऊन ट्रेंड होऊ राहिलं आहे तर तिथं सेलरची संख्या जास्त आहे किंवा त्याला मागणी जी आहे ती कमी असल्यामुळं आणि पुरवठा सप्लाय जास्त असल्यामुळं किमती ज्या आहेत त्या खालच्या बाजूनं जाताना दिसतात. आणि ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, ज्यावेळेस आपण कुठलाही चार्ट बघत असतो, फायनान्शियल सिक्युरिटीज बघत असतो, त्यावेळेस आपण हे समजून घ्यायचं असतं की जनरली ह्या गोष्टीचा आपल्याला उपयोग जो आहे सप्लाय आणि डिमांडचा लक्षात आलं पाहिजे. त्याचबरोबर जर आपल्याला कुठलीही न्यूज, जसं की न्यूजच्या हिशोबाने मी जर तुम्हाला सांगायचं जर झालं तर इकॉनॉमिक डाटा, जसं की भारताचा GDP जो आहे तो आपल्याला वाढण्याची शक्यता फायनान्शियल इयर 24-25मध्ये सांगितलं गेलं की जो की 7.8% आसपास बाकीच्या ग्लोबल इकॉनॉमीच्या कम्पॅरेटिव्हली आहे. आणि तो एक बाकीच्या इकॉनॉमीपेक्षा बेटर आहे, चांगला आहे. आणि त्याच्यामुळं तो एक स्टिम्युलेशन असू शकतो स्टॉक मार्केटसाठी की ज्याच्यामुळं स्टॉकमध्ये असा एक्सपेक्ट केलं जाईल की हायर अर्निंग जे आहेत त्या होणार आहेत. कारण इकॉनॉमीचा GDPचा जो डेटा जो आहे तो चांगल्या पद्धतीने फोरकास्ट होऊ राहिला आहे 24-25साठी आणि त्याचं इंटरप्रिटेशन जे आहे स्टॉकच्या अर्निंग जे आहेत त्या बेटर होणार आहे. परंतु जर रिसेशनचा किंवा मंदीचा जर पिरियड असेल तर त्याच्यामध्ये जी कमाई जी आहे ती कमी घसरण्याची शक्यता असते आणि त्यावेळेस
अशा वेळेस अनसर्टिनिटीच्या वेळेस ह्या स्टॉकच्या अर्निंगमध्ये लोक अँटिसिपेट करत नाही, ते एक्सपेक्ट करतात की ह्या स्टॉकच्या ज्या किमती ज्या आहेत त्या खाली जाणार आहे आणि त्यावेळेस ते स्टॉकमध्ये त्यांचं एक्सपोजर वाढवण्यापेक्षा ते कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याऐवजी ते करन्सीजमध्ये, असेट्समध्ये, कमोडिटीजमध्ये त्यांचं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्या गोष्टी करत असतात. म्हणून जनरली ह्या सप्लाय आणि डिमांडचा कनेक्शन जो आहे तो इकॉनॉमिक डेटा, ओव्हरऑल कंपनीचा आउटलुक ह्याबरोबर तर आहेच आहेत की आपण रिसेशनमध्ये तर नाही आहोत ना. रिसेशनमध्ये असेल तर तिथं सगळ्यांचा होरा जो असतो तो फिक्स असेट क्लास किंवा फिक्स हेवन क्लासमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. याबरोबरच यामध्ये अमेरिकेचे फेडरल रिझर्व्हचे सुद्धा डिसिजन जे आहेत त्या स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असतात आणि त्याचासुद्धा इम्पॅक्ट इथं होताना असतो, ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये फेडरल रिझर्व्ह असं म्हटलं जातं, ज्याला फेडची मीटिंगसुद्धा असं कन्सिडर केलं जातं. आणि त्यांचे इंटरेस्ट रेट वाढवण्याचे किंवा घटवण्याचे जो इम्पॅक्ट जो आहे जनरली हा वेगवेगळ्या कंट्रीजवरती किंवा एशियन मार्केट्सवरती किंबहुना भारताच्या मार्केट्समध्ये आपल्याला वेळोवेळी होताना दिसत असतो. ह्यासुद्धा गोष्टीचा आपण अंडरस्टँड केलं गेलं पाहिजे. हे तर झालं थेरॉटिकल डेटा, थेरॉटिकल पार्ट. आता ह्या चार्टकडे जाऊयात. ह्या चार्टकडे जर गेलो तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे डिमांड आपण शोधण्याचा प्रयत्न करूयात. तुम्ही जर पाठीमागील ट्रेंड लाईन, फिबोनाची किंवा हॉरिझॉन्टल सपोर्ट रेजिस्टन्सचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच तो व्हिडिओ बघा. आता आपण जो सप्लाय किंवा डिमांड झोन इथं दर्शवणार आहोत तो जो असणार आहे तो एका झोनच्या माध्यमातून दर्शवणार आहोत, तो एका लाईनच्या माध्यमातून असणार आहे, तो एक झोन म्हणून कन्सिडर होणार आहे. ह्या गोष्टीकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. म्हणून मी पुन्हा एकदा रिइटरेट करतोय, जो सप्लाय आणि डिमांड आपण इथे दाखवणार आहोत तो पर्टिक्युलर एक झोन असणार आहे, तो एक रेषा, एक लाईन असणार आहे. याच्या पूर्वीच्याच व्हिडिओमध्ये आपण ती चर्चा केलेली आहे. जसं की आपण इथं जर बघायचं जर झालं, त्या गोष्टीला जर आपण अंडरस्टँड जर केलं तर त्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की इथे जर डिमॅन्ड झोनचं जर मला जर कन्सिडरेशन करायचं जर झालं तर हा एक डिमॅन्ड झोन आहे की जिकडनं किमती ज्या आहेत त्या बाउन्स करताना दिसत आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा जो डिमॅन्ड झोन जो आहे तो आपल्याला इथे बनताना दिसतोय. त्याच्यानंतर पुढचा जो डिमॅन्ड झोन जो आहे तो इथे बनताना दिसतोय. त्याच्यानंतरचा पुढचा डिमॅन्ड झोन जो आहे तो इथे बनताना दिसतोय. याच्यामधनं आपल्याला काय लक्षात येतं आहे की किमती ज्यावेळेस एका अप ट्रेंडमध्ये म्हणजे किमती ज्या आहेत एक साईडवेज झाल्यानंतर पुन्हा अप ट्रेंडमध्ये जात आहेत आणि तिथं पुन्हा एका झोनला, एका विशिष्ट रेंजला टच करून पुन्हा एकदा बाउन्स बॅक करून त्यांचा अप ट्रेंड जो आहे कंटिन्यू करतात. याचा अर्थ असा आहे की इथे त्या स्टॉकसाठी, त्या सिक्युरिटीसाठी त्याचा डिमॅन्ड जो आहे तो वाढतो आहे आणि डिमॅन्ड वाढल्यामुळं त्याचा जो सप्लाय जो आहे तो कमी पडतो आहे आणि किमती ज्या आहेत त्या वरच्या बाजूला जातात. जसं मी इथं रिप्रेझेंट केलं आहे तीच गोष्ट इथेसुद्धा ॲप्लिकेबल आहे, तीच गोष्ट इथेसुद्धा ॲप्लिकेबल आहे आणि आता लेटेस्टमध्ये तीच गोष्ट इथेसुद्धा ॲप्लिकेबल होताना आपल्याला दिसत असेल. म्हणून ज्यावेळेस तो पर्टिक्युलर स्टॉक जो आहे तोच्या डिमॅन्ड झोनमध्ये असतो त्यावेळेस तिथे खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त असते, कारण त्यांना ती स्वस्त वाटत असते आणि याच्या विपरीत अपोजिट पार्टीमध्ये जो विक्रेता असतो त्याला जनरली जास्तीत जास्त प्रॉफिट करण्याकरता तो त्याचा सप्लाय जो आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून ज्या वेळेस किंमत जी आहे त्याच्या डिमॅन्ड झोनला टच करते त्यावेळेस तिथनं आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा बाउन्स होताना दिसतो. याचा अर्थ असा आहे की त्या किमती स्वस्त झाल्यामुळं खरेदीदारांना त्या एकदम लुक्रेटिव्ह वाटत आहेत आणि त्यावेळेस त्या लेवलच्या आसपास किमती आपल्याला जाताना दिसत आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही इथं ऑब्झर्व जर करत असाल, मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा इथं हायलाईट करून देतो. इथं ज्यावेळेस तुम्ही म्हणताल की हे इथं स्वस्त होतं मग किंमत वरती गेल्याने पुन्हा इथे का आल्या, इथं येण्याचं कारण हे असं आहे की इथे अनफिल्ड ऑर्डर्स असतात. मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन्स, हेज फंड्स त्यांच्या अनफिल्ड ऑर्डर्स ज्या आहेत त्या एक्झिक्यूट होण्याकरता पेंडिंग पडलेल्या असतात आणि त्यांच्या ऑर्डर ज्या आहेत त्या मार्केट ऑर्डरला ते टाकत नाही, ते वेट करतात. बिग ऑर्डर्स हे असतात आणि ह्या अनफिल्ड ऑर्डर, बिग ऑर्डर्स असल्यामुळं किमती ज्या आहेत त्या ऑर्डरला फिल करण्याकरता खालच्या लेवलला, खालच्या दिशेला तिथं येत असतात. म्हणून ह्यामध्ये आपण जे म्हणतो की किंमत वरती गेली मग खाली का आली, ही किंमत ज्या आहे ज्या पेंडिंग ऑर्डर्स आहेत त्या पेंडिंग ऑर्डर्सचा फुलफिल करण्याकरता, त्या ज्या ऑर्डर्स ज्या प्लेस केले जातात जसे की हेज फंड्सकडनं, मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन्सकडनं, त्या वाट बघत असतात, वेट करत असतात, कारण त्यांना स्वस्त भावामध्ये, महागडं तर कोणाला घ्यायचं नाही आहे आणि महागडं जर घेतलं तर प्रॉफिट कसं करणार. जीवन
सरणी जी आहे ती कशा पद्धतीने करणार आणि म्हणून त्यावेळेस बार बार त्या झोन्सला आपल्याला ती किंमत जी आहे ती टच होताना दिसते. म्हणून ॲज अ रिटेल ट्रेडर आपलं इथे काम काय आहे? ॲज अ रिटेल ट्रेडर आपलं इथे एकच काम आहे की आपल्याला ज्यावेळेस आपण चार्ट्स बघत असतो त्यावेळेस आपल्याला तिथं अधोरेखित करता आलं पाहिजे, आपल्याला तिथं ओळखता आलं पाहिजे की इथे जो आहे तो डिमॅन्ड झोन आहे आणि त्या डिमॅन्ड झोनमध्ये ज्यावेळेस त्या किमती त्या ऑर्डर ज्या आहेत त्या फुलफिल होऊन जातील, पुन्हा एकदा किंमत जी आहे तिच्या ओरिजिनल दिशेमध्ये फुलफिल पुन्हा जातील. जसं की इथं जर बघितलं तर इथून किमती ज्या आहेत त्या आपल्याला वरती जाताना दिसल्या आणि पुन्हा एकदा त्या झोनला टच होताना दिसला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की इथं त्या पेंडिंग ऑर्डर्स होत्या आणि त्या पेंडिंग ऑर्डर्स ज्या की मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन्सनी प्लेस केलेल्या होत्या, त्या प्लेस केलेल्या ऑर्डर्सला टच केल्यानंतर पुन्हा एकदा किमतीने पुन्हा भरारी घेण्यास प्रयत्न केलेला आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो आपल्याला इथे लक्षात आला पाहिजे. हा तर झाला आपल्यासाठी डिमॅन्ड झोन. एक सप्लायच्या बाजूने जे आहे एक स्टॉक आपण बघूयात की आणि त्याच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की नेमकं सप्लाय झोन नेमकं काय असतो आणि त्या सप्लाय झोनचा उपयोग कशा पद्धतीने होतो. तर आपल्यासमोर एक चार्ट इकडे दिला आहे आणि त्या चार्टमध्ये जर आपण बघितलं, ज्यावेळेस हा सप्लाय झोन केव्हा तयार होतो मित्रांनो, ज्यावेळेस सेलर जे आहे ते सगळ्यात जास्त प्रमाणात प्रचंड प्रमाणामध्ये तिथं वाढताना आपल्याला दिसतात आणि तिथे ते वाढल्यामुळं ते प्राइसेसला किमतीला जे आहे ते डाऊन साईडला लोअर करण्यासाठी तिथे घेऊन जातात, त्या किमतीला खालच्या बाजूला ते लोटतात. कारण तिथे सेलरची संख्या जी आहे ती जास्त होते, सेलर जे आहे ते प्रचंड प्रमाणात येतात आणि तिथे बायरची खरेदीदारांची संख्या जी ती कमी होते, किंबहुना त्या किमती ज्या आहेत त्या सगळ्यात जास्त महागड्या होतात आणि त्या महागड्या झाल्यामुळं किमती ज्या आहेत प्राइसेस ज्या आहेत त्या आपल्याला खालच्या बाजूने जाताना दिसतात. जर इथे सप्लाय झोन जर कन्सिडर करायचं जर झालं तर ती एक रेशन असणार आहे, एक तो झोन असणार आहे, एक रेंज असणार आहे आणि हा तो एक सप्लाय झोन आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलात तर हा सुद्धा एक सप्लाय झोन असणार आहे. त्यानंतर जर बघितला तर हा सुद्धा एक सप्लाय झोन आहे. याच सप्लाय झोनचं कंटिन्युएशन याच्यापासून याच्यापर्यंत आपल्याला होताना दिसते आणि हा सुद्धा त्यामध्ये एक सप्लाय झोन असणार आहे. त्याच्या इन बिटवीन जर बघितलं तर हा सुद्धा एक सप्लाय झोन आहे. असे अनगिनत सप्लाय झोन्स जे आहेत ते वेळोवेळी तयार होत असणार आहे आणि त्यामुळं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ज्यावेळेस किंमत त्या सप्लाय झोनला सोडते आणि सोडल्यानंतर पुन्हा एकदा त्या झोनला ती रिव्हिजिट करते, याचं कारण हे की इथे जे आहे ते मोठ्या ऑर्डर ज्या आहेत बिग इन्स्टिट्यूशन्स FII DIHच्या पेंडिंग पडलेल्या असतात आणि त्या फिल करण्याकरता किमती ज्या आहेत त्या झोनला रिव्हिजिट करण्यासाठी ज्या आहेत वेळोवेळी ते येत असतात आणि म्हणून याला ही जी मूव्ह होते ह्या मूव्हला रिट्रेसमेंट मूव्ह असं सुद्धा म्हटलं जातं. ही रिट्रेसमेंट मूव्ह जनरली ज्या पेंडिंग ऑर्डर्स आहेत त्या पेंडिंग ऑर्डर्स एक्झिक्यूट करण्यासाठी तिथे होत असते आणि हे आपण तिथं लक्षात घेतलं गेलं पाहिजे. आणि म्हणून हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो आपल्याला इथं अंडरस्टँड झाला पाहिजे की हे सप्लाय आणि डिमॅन्ड झोन जे आहेत ते मार्केटमध्ये वेळोवेळी वेगळ्या पद्धतीने तिथे असणार आहेत आणि त्याचा उपयोग जो आहे तो आपण लक्षात घेतला गेला पाहिजे की नेमकं मार्केटमध्ये कशा पद्धतीने मोमेंटम जे आहे ते क्रिएट होऊ राहिलं आणि त्या मोमेंटमचा उपयोग आपण आपल्या युटिलायझेशनसाठी कशा पद्धतीने करू शकतो. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला इथे लक्षात आला पाहिजे असं मला वाटतं आहे. आता पुढच्या गोष्टींकडे जाऊयात, तिथनं आपण समजून घेऊयात की नेमकं कशा पद्धतीने गोष्टी ज्या आहेत त्या वर्कआउट होतात. आणि पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे मार्केट इम्बॅलन्स. तर मार्केटमध्ये बॅलन्स आणि इम्बॅलन्स झोन जे आहेत ते वेळोवेळी होत असतात. ड्रॉइंग मी इकडनं काढून टाकतो आहे. जर मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर मार्केटमध्ये एक बॅलन्स झोन असतो आणि त्याच्यानंतर एक असतो इम्बॅलन्स झोन. तर हा बॅलन्स झोन आणि इम्बॅलन्स झोन जो आहे तो कशा पद्धतीने परीने तयार होतो याच्याबद्दलचं आयडिया, याच्याबद्दलचं आपण डिस्कशन करूयात. बॅलन्स झोन म्हणजे काय, जसं की सुरुवातीला आपण डिस्कस केलं की जिथे खरेदीदार, मी इथे मराठीमध्ये लिहितो आहे, खरेदीवाला हा त्याची ताकद जी आहे विक्रीवाल्याबरोबर मॅच होते. म्हणजे दोन्ही पार्ट्या ज्या आहेत त्या एकमेकाबरोबर सांगड तयार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये इक्वल लेवलला आहे, म्हणून त्या झोनला त्या रेंजला आपण असं बॅलन्स असं म्हणतो. आणि ज्यावेळेस ह्यापैकी एखादी पार्टी मोठी होते, जसं की ह्या चार्टच्या केसमध्ये इथे काय झालं आहे, खरेदीदार जो आहे, खरेदी करणारा जो आहे तो मोठा होतो विक्रीवाल्यापेक्षा. आणि त्यावेळेस जे आहे अशी कंडिशन, अशी स्थिती ज्यावेळेस चार्टवरती होते त्या लेवलला, त्या स्थितीला
इम्बॅलन्स असं म्हटलं जातं. आणि इम्बॅलन्स जो आहे, ज्यावेळेस एखादी पार्टी एखादी गोष्ट ही मोठी होती ती इम्बॅलन्सच्या दिशेमध्ये मार्केटला ओढण्याचा प्रयत्न जो आहे तो करत असतो. म्हणून जो कोणी ताकदवान आहे त्या दिशेमध्ये मार्केट तिथे जाण्यासाठी तयार राहणार आहे आणि तो चार्ट जो आहे तो वेगवेगळ्या गोष्टीमध्ये वेगवेगळ्या स्थितीमध्ये आपल्याला वर्कआउट होताना दिसणार आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बॅलन्स आणि इम्बॅलन्स मूवच्या बाबतीत आपण अंडरस्टँड केलं गेलं पाहिजे. आता या चार्टमध्ये आपण बॅलन्स काय आहे, अनबॅलन्स काय आहे हे बघूयात. जर तुम्ही इथं जर बघितलं तर ह्या चार्टमध्ये याच्यापासून याच्यापर्यंत हा जो झोन जो आहे याला म्हटलं जातं बॅलन्स झोन. म्हणजे इथे खरेदी आणि विक्रीदारामध्ये एक पर्टिक्युलर झोन आहे, एक रेंज आहे आणि त्या रेंजमध्ये त्या दोघांमध्ये एक सांगड झालेली आहे. खरेदी आणि विक्रीदारमध्ये एक इक्विलिब्रियम ठरलेलं आहे आणि त्याच्यामुळं ह्या झोनला बॅलन्स झोन असं म्हटलं जातं. ह्या बॅलन्स झोनमध्ये खरेदी इज इक्वल टू विक्रीवाला असतो, म्हणजे बी इज इक्वल टू सेल मी असं म्हणतो. आणि त्याच्यामुळं एका रेंजमध्ये क्लिअरली किंमत जी आहे ती फॅसिलिटेट होते. त्यानंतर जर तुम्ही बघितलात तर ती एका ठराविक काळानंतर किंमत जी आहे ती वरच्या बाजूला आपल्याला जाताना दिसते. आणि ज्यावेळेस वरच्या बाजूला जाताना दिसते म्हणजे त्या मूवला, त्या झोनला इम्बॅलन्स असं म्हटलं जातं. ज्यावेळेस हे इम्बॅलन्स होतं त्यावेळेस खरेदी करणारा बायर जो आहे तो इथे तगडा होतो, बायर हा सेलरपेक्षा मोठा होतो आणि त्याच्यामुळं किमती ज्या आहेत त्या वरच्या बाजूने आपल्याला जाताना दिसतात. त्याच्यानंतर एक ठराविक काळानंतर पुन्हा एकदा बॅलन्स पिरियड तयार होतो. एक ठराविक रेंजमध्ये किंमत जी आहे आपल्याला मूव होताना दिसते आणि त्यानंतर ती रेंजचं ब्रेकआउट झाल्यानंतर पुन्हा एकदा अनबॅलन्स मूव तिथे तयार होताना दिसते. पुन्हा एकदा मार्केटमध्ये आपल्याला बॅलन्स दिसतो. अशा पद्धतीने बॅलन्स, अनबॅलन्स, इम्बॅलन्स, बॅलन्स, इम्बॅलन्स, बॅलन्स अशा पद्धतीने हा पाठशिवणीचा जो खेळ जो आहे तो क्रिएट होत असतो. म्हणून जेव्हा केव्हा बॅलन्स मार्केट तिथं असतं तिथं खरेदी करणाऱ्यांची संख्या ही इज इक्वल टू विक्री करणाऱ्यांची संख्या ही अशा पद्धतीने असते. ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्यावेळेस मार्केट एक ट्रेंडिंग मूवमध्ये असतं त्यावेळेस खरेदी करणारे जे आहे ते भरपूर मोठे झालेले असतात विक्री करणाऱ्यांपेक्षा आणि त्यामुळं जे प्रचंड ताकदवान आहे, जे प्रचंड कंट्रोलर आहे त्या पर्टिक्युलर दिशेमध्ये मार्केटला ते ओढण्यासाठी तयार असतात. म्हणून इम्बॅलन्स मूव होताना दिसते. इथे सुद्धा ही जी मूव आहे इम्बॅलन्स मूव असं कन्सिडर केलं जातं आणि त्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की मार्केट जे आहे अशा पद्धतीने वर्कआउट होताना दिसते. आता ही इम्बॅलन्स मूव फक्त वरच्या बाजूला होते का? नक्कीच नाही. ही इम्बॅलन्स मूव खालच्या बाजूला सुद्धा होताना दिसते. आता सध्या आपलं जे ओव्हरऑल जे मार्केट जे आहे ते एक बुलिश स्टान्समध्ये, बुलिश पॅकेजमध्ये मार्केट आपल्याला मूव होताना दिसतं आणि ह्या गोष्टींचा जो आयडिया जो आहे, ह्या गोष्टींचा जो आपण मागोवा जो आहे तो आपण वेळोवेळी घेतला गेला पाहिजे. कारण त्याच्यावरनं आपल्याला आयडिया येणार आहे की मार्केट जे आहे बॅलन्स स्टेटमध्ये चाललं आहे की इम्बॅलन्स स्टेटमध्ये चाललं आहे, किंवा ह्या बॅलन्स आणि इम्बॅलन्सच्या बद्दल आपल्याला जर व्यवस्थितरित्या समजून जर घ्यायचं असेल तर भरपूर काही गोष्टी तिथे राहणार आहे. जसं की इथं आपण जर चार्टला जर बघितलं व्यवस्थितरित्या तर तुम्हाला इथं लक्षात येऊन जाईल की मार्केटमध्ये हा जो पर्टिक्युलर झोन जो झाला आहे, हा जो पर्टिक्युलर झोन जो असेल, हा झोन जो आहे एक बॅलन्स झोन असा असेल. त्याच्यानंतर इम्बॅलन्स मूव झाली, त्याच्यानंतर पुन्हा एकदा बॅलन्स आपल्याला होताना दिसला, पुन्हा एकदा इम्बॅलन्स मूव होताना दिसले, पुन्हा एकदा खालच्या बाजूला एक बॅलन्स झोन तिथं होताना दिसला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा इम्बॅलन्स मूव होताना दिसतं. आणि हे सिक्युरिटीज मार्केटमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये वेळोवेळी आपल्याला वेगवेगळ्या चार्टच्या माध्यमातून लक्षात येणार आहे. फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर मी इथं हायलाईट जर करतोय तर ही एक इम्बॅलन्स मूव आहे की ज्याच्यामध्ये खरेदीदार जो आहे तो स्ट्रॉंगर आहे, सेलर हा कमजोर झालेला आहे. पुन्हा एकदा जर तुम्ही इथं बघाल तर ही एक बॅलन्स मूव असं कन्सिडर केलं जाईल. त्यानंतर पुन्हा एकदा जर तुम्ही बघितलात तर पुन्हा खरेदीदार जो आहे तो स्ट्रॉंगर होताना आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर पुन्हा बॅलन्स झोनमध्ये मार्केट जातं आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा जर बघितलं तर आपल्यासाठी एक इम्बॅलन्स मूव होताना आपल्याला तिथे दिसते. त्याच्यानंतर पुन्हा जर आपण इथं जर बघितलं तर बॅलन्स आणि त्या बॅलन्सचं परिवर्तन जे आहे ते इम्बॅलन्स मूवमध्ये होताना दिसतं. म्हणजे हे जे मार्केटचे जे स्ट्रक्चर जे आहे ते बॅलन्स आणि इम्बॅलन्समध्ये होताना आपल्याला दिसतं. म्हणून मार्केटमधला बॅलन्स आणि इम्बॅलन्स जो आहे तो ओळखणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जो कोणी हे मार्केटमधला बॅलन्स आणि इम्बॅलन्स ह्या दोन गोष्टीवरती व्यवस्थितरित्या समजू शकेल, जो ह्या गोष्टींना व्यवस्थितरित्या अंडरस्टँड करू शकेल, तोच ह्या मार्केटमध्ये टिकू शकतो. कारण ज्यावेळेस आपण करेक्टली बॅलन्स आणि इम्बॅलन्स झोनबद्दलची माहिती व्यवस्थितरित्या आपण समजून घेऊ शकतो, तोच ह्या मार्केटमध्ये टिकू शकतो माझ्या माहितीप्रमाणे.
परंतु जर तुम्हाला बॅलन्स आणि इम्बॅलन्सबद्दलच आयडिया नाही आहे तर त्यामध्ये भरपूर काही कन्फ्युजन होण्याची शक्यता असणार आहे। जसं की 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये सुद्धा तुम्हाला एक बॅलन्स तसेच इम्बॅलन्स असणारा जो मूव जो आहे मार्केटमध्ये तो वेळोवेळी असणार आहे। त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्टली तो डिमॅन्ड झोन तो मॅच करता आला पाहिजे, भलेही मग तो ट्रेंड लाईनच्या माध्यमातून, जसं की मी इथं 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये अशा पद्धतीने काढतो आहे, जो की एक डिमॅन्ड झोन तो रिप्लिकेट करतो आहे आणि सप्लाय झोन जर मला जर कन्सिडर करायचं जर झालं तर अशा पद्धतीने तो सप्लाय झोनसुद्धा आपल्याला तिथं लक्षात आलं पाहिजे। आणि ह्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणून हा जो नियम आहे, हा जो लॉ आहे सप्लायचा आणि डिमॅन्डचा, हा वाईड व्हरायटी ऑफ थिंग्स जो आहे आपल्याला लाईफमध्ये देत असतो। फायनान्शियल मार्केटमध्ये जो कोणी ट्रेडर, जो कोणी इन्व्हेस्टर ह्या डायनॅमिक्सला, बॅलन्सच्या आणि इम्बॅलन्सच्या डायनॅमिक्सला व्यवस्थितरित्या सुरुवातीपासून ओळखू शकतो, तोच ही जी आर्ट आहे मास्टर ऑफ ट्रेडिंग, स्पॉटिंग, एक ट्रेडेबल पॉईंटला स्पॉट करण्याचं तो शिकू शकतो आणि पोटेन्शियली विथ पेशन्स जो आहे तो त्याला मॉनिटर करू शकतो, तोच व्यवस्थितरित्या जो आहे ह्या गोष्टींना व्यवस्थितरित्या समजू शकतो। आणि हा एक बॅलन्स आणि इम्बॅलन्सचा जो पॉईंट जो आहे, पार्ट जो आहे, तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावायचा होता। कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, नक्कीच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट करा आणि जर तुम्हाला आमचं कॉन्टेंट, आमचं प्रेझेंटेशन चांगलं वाटलं असेल तर नक्कीच आपल्या मित्रपरिवाराबरोबर, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबर नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर, सबस्क्राईब, लाईक करा। त्याबरोबरच तुम्हाला काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच तुमचे प्रश्न जे तुम्ही विचारू शकता। यू आर वेलकम। थँक्यू।